मंडळींनो, बघणाऱ्यांका वाटतं की व्लॉग बनवणं, रील शूट करणं एकदम सोप्या काम, पण मंडळींनो कॅमेरासमोर बोलण्यापेक्षा जास्त डोक्यात तापणं रील एडिट करण्यात असता. मंडळींनो, माझ्यातल्या व्लॉगरपेक्षा जास्त सन्मान ना मी माझ्यातल्या एडिटरला करते. भलेही तोडक्या बोडक्या असतात, पण त्याच्यात माझी 100% मेहनत असता. तर मंडळींनो, भायखळ्यावरनं निघालेलो शितल्या डॉन आता थेट येऊन पोहोचलो CSMTच्या खाऊ गल्लीत. तर मंडळींनो, शितल्या बऱ्याच हॉटेलांतून खाता, पण खाऊ गल्लीची जी चव आहे ना ती खयच नाही. तर मंडळींनो, 2-3 मस्त चमचमीत चटपटीत डिशेस ट्राय केले आणि मंडळींनो हे पण आपल्या मंडळीतल्या मंडळींनी शितल्या ओळखल्यानी. पण खाऊचा खरा लाजन सांगा कोणाक, तर एक व्हिडिओ एडिट करून देवगडच्या शितल्यावर पोस्ट केलाय आणि जाऊन पोहोचलाय आपल्या मरीन ड्राईव्हला. तर मंडळींनो, हे मावळत्या सूर्याचे क्षण टिपूक मला कायमच आवडतात आणि मंडळींनो ही जागा ना अगदी तीच फिलिंग, तीच शांतता मला कायम देता. आणि मंडळींनो, हे मी 6:30ला येऊन पोहोचलेले, 6:30चे 8:30 वाजले तरी माझं पाय आहे ना हालत नव्हतो. कारण मंडळींनो, ह्या जागेशी शितला एवढा कनेक्ट आहे ना की जेव्हा जेव्हा ते का खैतरी फिराक जाऊन सारखे वाटायचं ना, तेव्हा शितला एकटा येऊन हे तासन तास बसान गेलेला. आणि समुद्राना तेवढाच मका आपलेपणा देता हो. तर मंडळींनो, झाला तेवढा बस झाला, उजेडाचा अंधार झाला. आता घराकडनं गाडी पडायच्या आधी मका हयसून कल्टी मारू होई, कारण दादाचे 2 ते 3 फोन येऊन गेलेत. तर मंडळींनो, मस्त आहे की रात्रीचा मरीन ड्राईव्ह डोळ्यात साठवून घेतलाय आणि निघालय घरी जाऊ. तर मंडळींनो, आज दिवसभर बरोच प्रवास झालेलो म्हणून विचार केले मस्त सडसडीत आंघोळ करते म्हणजे मका झोप भारी लागत. पण मंडळींनो, जसं आंघोळ करून बाहेर येले ना तसा झोप रवली बाजूक, झगडी पोटातच चुरचुराक लागला. तर खालीला खाऊ गल्लीतला खाईच्या खाई गेला देवाक माहित. तर मंडळींनो, मस्त आहे की कुकरला 2-3 शिटिया गेलाय, खिचडी भात केले, लोणचा घेतले, डब्यातला कुरकुरा घेतलाय आणि मंडळींनो रात्री 1:30 वाजता असा काय पेटकावून जेवलंय ना मी आणि तृप्त होऊन मंडळींनो झोपी गेलाय.